चांगला असेल तर दिला आणि अपुराला माझा पूर्ण आशीर्वाद आहे. काय असेल तर मध्यरात्री फोन कर, मी तुला करणार आहे. आता हे एवढा महिना झाला, हां तुझ्या परवा जातो डॉक्टर, तुम्ही चाचणी करून घेतो. काय प्रॉब्लेम घडी होतोय, दम लागतं म्हणजे ते ब्लॉकेज. हो, काल त्याला पहिले म्हणून सांगतो लय दम लागला. मामाने मला बसवलं, चांगला काम आणि गरमीनं झालं, भीती वाटते. कसं आहे, एवढी पल्स आहे, तुम्हाला माहिती आहे त्यांचं ब्लॉकिंग निघालं 3 महिन्यापूर्वी. पुसाच्या बाजूला ती जर बंद झाली की त्या बरोबर माहिती आहे ना, थोडी एवढीच नाही ना आपल्या मोबाईलचे चिप्स आहेत. डॉक्टरने सांगितलं एवढीच तुमची चिप आहे, ती जर अशी बंद झाली ना की महाराष्ट्र बाबांनी मला लावलं, मीच तुमचा मेंबर आहे. हा 100% तुम्ही सुख दुःखाची साथीदार आहात. पण प्रयत्न करा अंतकरणात. तुम्ही एक मुलगा एकच फक्त महत्त्वाचं, शुभ कार्य झाल्यानंतर आणि धर्माचं ती वार नक्षत्राचं पालन करावं, रोज नमस्कार करायचा नाही. वाईट आहे, तुम्हाला पण माहिती आहे. जेणेकरून लवकर राग येतो आणि लवकर विनाश होतो. जे नमस्कार करत त्यांचा लोक रावणात असतो, त्याला वागव. दोन्ही करता आई वडिलांच्या डोळ्याला पाणी लागतं कधी वागायचं. आपण डॉक्टर अतिशय चांगलं आणि खूप मोठं व्हा, पैशानं मोठं व्हा, गाड्या घ्या, बंगलं घ्या, पण धर्माचं रक्षण करा, बरं का. रामकृष्ण वडील फार सुंदर आहे, लहानपणापासून तुम्ही नव्हता, लहानपणापासून रांगत होता. 16 वर्षापासून आम्ही डायरेक्ट उभं राहिलो. आपले पाटील महाराज जे म्हणजे सुख दुःखाचे साथीदार आपल्या, ते 16 वर्षाचे होते. आता ते 63 काही दिवस होते. 50-55 वर्षापासून दादा राहिलेली आठवण प्रवास फक्त थोडा प्रयत्न